मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। नमस्कार. बोराळकर आणि त्यांचं गाव बोराळा या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता आपण गावाच्या वेशीवर असलेल्या भवानीबाईच्या समाधीजवळ आहोत. खऱ्या अर्थाने भवानीबाई ही बोराळकर घराण्याची प्रथम महिला. हैदराबादच्या निजामाने बोराळा आणि बोराळवाडी या दोन गावाची जहागिरी भवानीबाई व त्यांचे पती हरबाजी साखरेकर यांना बहाल केली होती. इसवी सन 1800च्या दरम्यान ही दोघे बोराळा या गावी आले. या गावाची जहागिरी सांभाळत साखरेकर हे आडनाव टाकून बोराळकर या नावाने स्थायिक झाले. आजपर्यंत बोराळकर यांचे गेल्या 7 पिढ्यापेक्षा जास्त काळ बोराळ्यात वास्तव्य आहे. बोराळ्याचे ते देशपांडे म्हणून निजाम राजवटीत पदस्थ होते. आज देखील या घराण्याचे बोराळा येथे जमीन जुमला व गडीचा वाडा आहे. बोराळकर देशपांडे यांच्याकडे गावाचे पाटीलकीचे अधिकार असत. माली पाटील, जमिनीची नोंद, दस्तऐवज ठेवणे, पेरणीची नोंद, शेतसारा इत्यादी जमा करून सरकारी खजिन्यात भरणे ही त्यांची प्रामुख्याने कामे होती. गावातील अत्यंत चांगली शेती त्यांना इनाम म्हणून दिली गेली आहे. सर्व जमिनी घरातल्या मोठ्या मुलाच्या नावे पट्टेदार म्हणून नोंदविलेल्या असतात. लहान भाऊ हिस्सेदार असले तरी त्यांना शिकमीदार असे म्हणत. बोराळ्यात एका भव्य सुंदर गडीच्या वाड्यात बोराळकर देशपांडे कुटुंब वाढले. आजच्या पिढीला या गडीवर दीर्घकाळ राहता आले नसले तरी त्यांनी ती गडी पाहिली आहे. आज गडीची अवस्था चांगली नाही, खूप पडझड झाली आहे. परंतु एक भाग राहणे योग्य केला आहे, बाकी ओसाड आहे. वाड्याने खूप चढ उतार पाहिले, ऐश्वर्य भोगले, शौर्य व संघर्ष देखील पाहिला. गावातले लोक गडीला वाडा आणि त्यात राहणाऱ्यांना मालक, रावसाहेब अशा आदरार्थी नावाने संबोधित असत. गडी ही ॲव्हरेज 200 फूट लांब, 100 फूट रुंदीची व 30 फूट उंचीची असते. या गडीत एक छोटीशी विहीर पण आहे. काळाच्या ओघात कुटुंबाचा आकार वाढत गेला आणि वडिलोपार्जित शेतीचा तुकडा अपुरा ठरू लागला. गावात उद्योग, व्यापार व शेतीला पर्यायी रोजगार निर्माण होत नव्हते. या सामाजिक व आर्थिक आव्हानापायी बोराळकर मंडळी गावाबाहेर पडत गेली. आज देशात व इतर ठिकाणी तसेच सातासमुद्रापलीकडे देखील बोराळकर मंडळी पोचली आहेत, हेच खरे. चला आता आपण वाड्याकडे जाऊया.
हे आपलं ग्रामपंचायत बोराळ्याचे आणि ते मारुतीचं मंदिर. चला आता आपण बोराळ्यातील माहूरगड या गडीच्या वाड्यासमोर आहोत. 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून हरबाजी व भवानीबाई यांचे हे निवासस्थान. इथूनच त्यांनी बोराळा व बोराळवाडीची जहागिरी सांभाळण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांचा मुलगा अनंतराव व पत्नी गोपिकाबाई यांनी ही जबाबदारी सांभाळली. नंतर गिरीराव व पत्नी रेणुकाबाई यांनी वाड्याच्या विस्ताराचे काम सुरू केले. त्यांना 3 मुले झाली. सर्वात मोठे शंकरराव उर्फ अण्णासाहेब व त्यानंतर गोपाळराव व नागोराव. अण्णासाहेब हे उंच, सडपातळ बांधा, तारुण्यात कमावलेले शरीर, करारी डोळे आणि गव्हाळी रंग असे होते. वागण्यात प्रचंड आत्मविश्वास आणि धाडसाने निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. सर्वांना त्यांचा आदरयुक्त धाक असे. अण्णासाहेबांचा माणसांचा संग्रहही खूप मोठा होता. बोराळा इथे देशपांडे या पदाचा कारभार सांभाळत 1948 पर्यंत अण्णासाहेबांनी आपल्या दोन्ही भावांच्या मदतीने बोराळकर घराणे नावारूपास आणले. अण्णासाहेब गावचे पोलीस पाटील, माली पाटील व पटवारी म्हणून काम पाहत. त्यांनी पटवारगिरीचा मुखत्यार म्हणजे व्यवस्थापक म्हणून नरसीचे तरफदार यांची नेमणूक केली. पुढे त्यांचे चिरंजीव दाजीसाहेब यांनी जवळजवळ 50 वर्ष बोराळ्याचे पटवारगिरीचे काम पाहिले. सर्व भावांची शेती एकत्र होती. खटकाळी, बोरबन, बरड, इना, 40-50, मानभावी ही त्यांच्या शेताची नावे आजही प्रचलित आहेत. शेतात कुठे काय पीक घ्यावे याची उत्तम जाण त्यांना होती. ज्वारी, तूर, मूग, उडीद, करडी, गहू, हरभरा, तीळ, आंबाडी ही सर्व पिके शेतात पिकत. जे सर्व घरात लागे ते सर्व शेतात पिके. कापूस हे नगदी पीक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर असे. शेतातला कापूस मारवाड्यास देऊन त्याने हिशोब ठेवायचा. त्या बदल्यास लागणारे कापड, तेल, गूळ इत्यादी घर खर्चाचा पैसा आणून द्यावा हे ठरलेले. शेतात पिकणारी करडी तेल्यास देऊन त्याच्याकडून तेल व जनावरांसाठी पेंड घेणे असे व्यवहार गावात चालत. ही बार्टर पद्धत त्या काळी होती. वाडीच्या तळे शेतात 1 ते 1.5 खंडी साळ पिकत असे. खटकाळीत कापूस, इनामात गहू, 40-50 कापूस व गहू इत्यादी. जेथे चांगला चारा येतो तेथे गुरांना चारा. धनगरांना शेती देऊन त्यांच्याकडून तूप घेणे. विड्याचे पान खाण्याचे हौस असल्याने मळ्यात नागवेलीची व तंबाखूची पाने सुद्धा लावली जात. त्यांना अण्णासाहेबांनी शेतीतल्या पिकाची विविधता बऱ्याच प्रमाणात जपली होती. आंब्याच्या विविध प्रकारच्या झाडांनी पुढील पिढ्यांची सोय झाली. मळ्यात चिंचेची झाडे लावून त्याची पिकलेली चिंच फोडून गाढून मीठ लावून गोळे करून घेणे असे होत असे. उत्तम प्रकारची जांभळ देणारी झाडे तसेच लोणच्याचा खास आंबा त्याच काळातला. आजही त्याच कैरीच्या लोणच्याची चव सर्वांना मिळते. देवीच्या मंदिरासमोरचे बेलाचे झाड आजही अण्णासाहेबांची आठवण गावकऱ्यांना देते. रानातून पळसाची पाने आणून त्याच्या पत्रावळीसाठी ज्वारीच्या कांड्यापासून काड्यांची बिंडे तयार करून ती शेताला टांगलेले असत. कडुलिंबाचे 50-60 वृक्ष अण्णासाहेबांनी वाढवले. गावात मोहाची लागवड केली. एक झाड मोठ्या घेराचे असे. उन्हाळा संपता संपता मोहाची फुले पडत ती वाळवून गणग्यात भरून ठेवली जात. धान्याची कमतरता ही मोह फळे भरून काढत. त्याशिवाय वड, पिंपळ, बेल, सागवान याची सुद्धा वृक्ष लागवड त्यांनी करून गावातल्या पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला होता. गावात हे हवामान हे कायम सर्वसाधारण थंड असायचे. फार गरमी किंवा उष्णता नसायची. अण्णासाहेब गावातल्या धनगरांकडून विणलेल्या घोंगडीवरच झोपत असत. त्यांच्या मोबदल्यात धनगरांना शेळ्या, मेंढ्या चरण्यास जमीन देत असत. गाई, म्हशी कोणतेही जनावर मेल्यास त्याचे कातडे सांबारास देण्यात येई. दरवर्षी दसऱ्याला लागतील ती पादत्राणे सांबार आणून देत असे.
विहिरीला लागणारी मोठ तयार करणे हे देखील सांबाराचेच काम असे. अण्णासाहेबांनी शेतीत बरीच कमाई केली. त्यातून दरवर्षी नव्या जमिनी विकत घेतल्या. या कामी दोघे धाकटे भाऊ त्यांना मदत करीत असत. नागोराव हिंगोलीत वकिली करत होते. त्यांची वकिली भरभराटीस आली होती. त्यांनी पण शेती वाढवण्यास सुरुवात केली. बोराळा, वाडी, नांदुरा, उमरा, पांगरी येथे शेती त्यांची होती. आता अण्णासाहेब त्या भागातले मोठे जमीनदार झाले होते. त्यांच्या कुटुंबाच्या नावे बोराळा व इतर गावातील जवळजवळ 1200 एकर जमीन झाली होती. बोराळ्यास खटकाळी, बोरवन, बरड, मोठा इनाम, लहान इनाम, चिबडी, गुर्जरली, पाझर, मळा, आगेताळ, म्हसोबा, सोनारी, गंड्या, कासाऱ्या, वाघदऱ्या, पिंपळदऱ्या, तळे, वाघेभट, पट्टी, साबळी, वरचे वावर, माळ, मानभावी, हिंगोली वाट, लाखोली, 40-50, पांढऱ्याचे वावर, नांदुऱ्याचा सैतानाचा नंबर, इनामी उमऱ्यास खाडीचा नंबर, साठबा येथे जमीन, सरकाळी इनाम, नरसीची प्रसिद्ध अशी इनामी जमीन, खरबी येथे 30 एकर जमीन, तसेच बोराळवाडीस अंदाजे 200 एकर जमीन एवढा जमीन जुमला त्यांच्या काळी होता. आता आपण वाड्यामध्ये प्रवेश करून वाडा पाहूया. इकडे जातो ना या. तर हे असं आहे आमचं बोराळ्यातलं माहूरगड. या वाड्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे. याला इकडे आतमध्ये खोली दाखवू का तुला? हे अण्णासाहेब आणि हे त्यांचे 2 भाऊ नागोराव आणि गोपाळ. आणि ही आता आपण जुनी बैठक होती आधी, ती बैठक आपण थोडीशी रिस्टोर केली राहण्यासारखी लिटल थोडी बहुत आपल्या. आणि इकडे आतमध्ये एक त्याला एक सर्व्हिसेससाठी एक शोपाळे सोय केली. हा फोटो तसं आमच्या पूर्वजांचा. हे मधले अण्णासाहेब शंकरराव बोराळकर म्हणजे माझ्या वडिलांचे आजोबा. हे 1948 पर्यंत होते. आणि हे त्यांचे 2 भाऊ नागोराव आणि गोपाळराव. आणि हे त्यांच्या मागे त्यांची सिक्युरिटी, लॉ अँड ऑर्डर गार्ड असं ते पाहायचे. आता ही आपली दुसरी बैठक. या अशा 3 मोठमोठ्या अलमाऱ्या आहेत. हे 3 रेकॉर्ड असायचे इथे. म्हणजे जमिनीचे व्यवहार, नोंदणी आणि टॅक्सेशन आणि लॉ अँड ऑर्डरशी संबंधित असे हे 3 इथं दप्तर होतं. ही बैठक होती पूर्ण. आता आपण थोडंसं इथे शेतीचं सामान, सोयाबीन आत्ताच काढलेलं ठेवलेलं आहे. आणि इकडे स्वयंपाकासाठी साधारण थोडी सोय करून ठेवलेली आहे. सर दिस वॉज द फर्स्ट लेवल, पहिली लेवल. आणि दुसरी लेवल हा होता एरिया पूर्ण गडेचा. इथे सर्व म्हणजे आपण याला सगळ्याला ड्रॉइंग रूम असं म्हणू शकतो आजकालच्या ह्याच्यामध्ये. इथे हा संबंध साधारण 200 फूट बाय 200 फूटचा असाल एरिया. इथे सर्व ॲक्टिव्हिटीज असायच्या दैनंदिन शेतीच्या, घरातल्या पूजा अर्चा. एक पॅन्ट्री असायची इथे येणाऱ्या जाण्यांकरता, पाहुण्यांकरता. आणि इथे गडी होती सिक्युरिटीसाठी म्हणून. तो आता संबंध पडलेला आहे. आणि याच्या वरती जे बांधकाम दिसतंय तिथे मुख्यत्वे करून राहण्याची सोय असायची.
आता आपण खालचा वाडा म्हणजे पहिला फेज किंवा पहिली लेवल पाहिली वाड्याची, आणि हा जो संबंध एरिया दिसतोय आपल्याला, ही आपली सेकंड लेवल आहे वाड्याची. इथे मोठ्यापैकी माझघर असायचं, घरातल्या सर्व ऍक्टिव्हिटीज, कार्यक्रम, ओसरी ज्याला म्हणतो आपण. तर हे संबंध, हा एरिया एवढा मोठा होता. हा इथपर्यंत, ही जे दिसतात ह्या लेवलपर्यंत, हा साधारण हा असेल 200 फूट असेल असा, आणि असा 100 फूट एवढा मोठा असा एरिया होता इथे. आणि वाड्यामध्ये भरपूर लोक राहायचे एट ए टाइम. आमच्याकडे त्यावेळेस माहिती अशी आहे की 30 ते 40 जनावरच असायचे, गाई, म्हशी, बैल. त्यांना देखरेख करणारी मंडळी, धान्य, त्याचं उत्पन्न, ते ठेवणं, हे सगळं, हे जे सगळे फुल बजअप ऍक्टिव्हिटी इथे असायची या एरिया. हा जो समज याला दुसरा लेवल किंवा मधला आपण माझघर किंवा सेकंड लेवल वाड्याची म्हणत होतो. आता सध्या इथे काय राहिलेलं नाही, सगळं वरचं पडून गेलेलं आहे. गेले 60-70 वर्षापासून इथे काही नाहीये. आणि आता इथे पायऱ्या होत्या चांगल्या वरती चढायला, आणि जसं आपण आता वर गेलो तर वरती माड्या होत्या, ज्याला माडी म्हणजे रूम्स, बेडरूम्स, आणि मुख्य किचन वर असायचं, आणि वर्किंग किचन, पॅन्ट्री जे आहे ते खाली असायचं. आणि वरती सर्वांच्या मुख्य म्हणजे जे कुटुंब प्रमुख, त्यांच्या फॅमिली, त्यांचे भाऊ, असं वरती 10-12 मोठमोठ्या रूम्स, आणि त्याला वरांडा, असं सगळं होतं. आणि इथे गडी होती सिक्युरिटीसाठी, एक इकडे होती, एक तिकडे होती, अशा 2 गड्या होत्या. आणि वरती इथं पाण्याची विहीर पण आहे. आता इथून जाणं जरा अवघड आहे. आणि हा संबंध एरिया आता आपण इकडचा सरकारी शाळेसाठी दिलेला आहे शासनाला, की इथे आता येणाऱ्या काळामध्ये हे सर्व पाडून इथे आपण एक शाळा बांधायचा आपला विचार आहे. तर अशा प्रकारे हा आपण सेकंड लेवल पाहिला. आणि याच्या वरती ही तिसरी लेवल असायची वाड्याची. आणि इथं असे छान पैकी पायऱ्या होत्या. आपल्याकडे जुने फोटोग्राफ्स आहेत. तर ह्या पायऱ्यांमध्ये जसं आपण वर जाऊ तर तिथे छान, इथे अजून पडीक भाग दिसतील, तिथे माडी आहे, आणि सर्व मुख्य बेडरूम असायच्या वरती, सर्व भाऊ, कुटुंब प्रमुख यांच्या, आणि मुख्य स्वयंपाकघरवर असायचं. आणि तिथून असा देवीचा कळस दिसतो, वरून दिसायचा. नैवेद्य इथूनच आमच्या आजी पंजी लोक हे करायचे. तर आपण असं तर वर जाणं थोडं अवघड आहे मला, पण अनुमान येतोच का इकडे. इथं खूप अशा चांगल्या पायऱ्या होत्या वरती चढायला. हा साधारणपणे 30-1 फूट तरी असेल वरती. याच्यावर वॉच टावर असायचं. आणि आता ते पावसामुळे मागच्या वर्षी खूप पाऊस झाला तर ते खूप पडू लागले. मग ते डिझास्टर मॅनेजमेंट वाल्यांनी सांगितलं की पडून लोकांच्या बाजूला पडू शकते, म्हणून तुम्ही हे करा. तर मग आम्ही JCB लावून हे सर्व पाडून टाकलंय. तर अशा प्रकारे असं वरती इकडे गेलं तर आपल्या रूम्स आहेत. येईल का थोडस, येईल ना थोडं जाम. हे असे इकडं जुने वाड्या, माडीच आणि खोल्या रूम्स असायच्या इकडं. हा याच्या पुढे इकडे एंड आहे याची बाउंड्री. त्या इकडे रूम होते आधी. हे बघूया, अशा कमान होती इथे, अशी मोठीच्या मोठी माडी, इकडे सगळं होतं. हे सगळं पडेच आता हे झालेलं आहे. चल, पाणी असेल ना त्याच्यात, त्याचा उपसा करत नाही का? तर लावायचं ना एक पंप इथून आणि घ्यायचं पाणी इकडं. हा का लावलं नाही? आता पाणी आहे ना, ते वापरावं ना. आपण एक मंदिर बघताय, श्री रेणुका देवीचं मंदिर आहे. रेणुका देवीचं मंदिर हे आमचं ग्रामदेवतेचं पण मंदिर आहे. या हरिभक्त परायण श्रीमती रमाबाई तुकाराम बुवा आजेगावकर उर्फ सर्वांसाठी बाळू आत्या
माझे आजोबा देवीदासराव उर्फ देसाई शंकरराव बोराळकर यांच्या सर्वात लहान बहीण. बाळू आत्यांचा जन्म 1920 सालचा. आज त्यांचे वय 103 वर्षापेक्षा थोडे जास्तच आहे. प्रकृती उत्तम असून सध्या त्यांचा मुक्काम आजेगाव जिल्हा हिंगोली इथे त्यांचे नातू राजाभाऊ आजेगावकर यांच्या कुटुंबासह आजेगावलाच आहे. तिथे त्यांची शेतीवाडी आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून बाळू आत्याची तब्येत थोडीशी अशक्त झालेली आहे, परंतु अगदी अलीकडेपर्यंत त्या गावोगावी जाऊन कीर्तन करायच्या. त्यांचा योगाभ्यास भरपूर आहे. याबाबत बरीचशी माहिती यूट्यूब आणि फेसबुकवर, दूरदर्शनच्या वृत्तवाहिन्यांवर देखील बऱ्यापैकी आलेली आहे. अशा या आमच्या बोराळकर घराण्यातील सर्वात थोर अशा बाळू आत्या, त्यांना भेटायचा योग 26 सप्टेंबर 2023 रोजी आजेगावला आला. मी व माझी पत्नी सौ अरुंधती आम्ही दोघेही मुंबईहून परभणी मार्गे आजेगावला गेलो. त्यावेळेस आमच्यासोबत त्यांचे तृतीय चिरंजीव हबब माधवराव आजेगावकर हे देखील होते. आजेगावला आम्ही पोचलो त्यावेळेस तिथे त्यांचे सर्वात लहान सुपुत्र हबब प्रभाकरराव आजेगावकर हे देखील होते. आम्हाला पाहून बाळू आत्या यांना खूप आनंद झाला. त्यांनी आमचे मनापासून स्वागत केले, आशीर्वाद दिला व खूप गप्पा देखील मारल्या. जुन्या काळच्या आठवणी ज्या ज्या त्यांना आठवत होत्या तशा बऱ्याच सुस्पष्ट आणि खणखणीत आवाजामध्ये आमच्या पुढे सांगण्यात आल्या. दार मोठं आपलं तंजे वरते घेणाऱ्या 8 माणसं वरते आणि खालच्या 8 माणसं ते वरते हिंमत खातले खालच्याचे हात वळूनच माझ्या वडिलांना कमरेला उपर नका हल्लं, खांद्यावर घेतलं आणि कडकड असा खांदा दिला की टक घेतलं. इतके शक्तिमान होते राजा माझे वडील. ते शिवाजीच होते. दर्दी वरते गेली, ती दर्दी केवढी भरायची, एवढे आहे ना राजवाडा होता तो. पुन्हा मी तेवढं समोरचं जे ते नीटनेटकं केलं, नीटनेटकं केलं म्हणून केलं नेटकं केलंय, पुष्कळ दुरुस्त केलं. खरं काय खालचं वाडा जसं वाटतं नाही, वरती नाही केलं. वरते काय करता येत नाही आता. सगळे पडली आहे सगळी. सगळं पडलंय. काय मातीच्या घराची चर्चा ना, जुन्या मातीच्या घर पडू गेले सगळे राजा. खाली बांधले काय? हो, खाली बांधले. खाली बांधलं परकुटाकडे काय? पाण्याची विहीर केली. परकुटाकडे काय? परकुट हो त्याला केलं ना, परकुटालाच केलं. केलं काय? तिथं बोरवेल केलं, पाणी तुझे प्यायचं. राहतं का तर तिथं? हो, तिथं ते अंगणवाडीची शिक्षिका राहते. वारे वाला माझा सुपुत्र तू आपल्या वडिलाचं नाव लागलं पाहिजे. हा, शिवाजी महाराज किती वर्ष झाले? 400 वर्ष झाले. 400 वर्ष अजून नाव आहे ना. तुझं आजाचं राहिले पाहिजे, बापाचं राहिले पाहिजे. देवी जवळ बोराळ्याच्या पुलाच्या. हो 10 दिवस होता ना. रोजचं पूजा आरती नैवेद्य असायचा. गुळाच्या पोळीचा नैवेद्य असायचा. हरिवराचा पूजा करून यायचा. आणि कोणाचा 10 दिवस असायचा. नवरात्र बसत होत. नवरात्र गावातला लोक बसत होता, भटाचे लोक बसत होते, पण नैवेद्य आई करत होती. रोज करून खिरीचा नैवेद्य होता देवीला. आणि 10 दिवस देवी भागवत असायचं तिथं. अष्टमीचं व्यंकट गुरु तात्या माहुरकर असायचे, ब्राह्मण. तात्या माहुरकर व्यंकट गुरु. सप्तशीचे पाठ असायचे. आणि काय वैभव होता राजा. अष्टमीचं काय असेल? माणूस जेवायला होतो. अष्टमीचं काय होतं? होम. अष्टमीचा कुलाचार. होम होम होता का? हो होता ना. माझ्या आईने केला ना. आईने देसाईने किती पुष्कळ दिवस केला.
माझी आई मिळाल ते सैन महिना नियोजन होम करत होते अष्टमीला. देशाईन महिना का की का महिना होईने व्यंकटपुरी जात होते ना आपल्या इथे. महिना वहिनी महिना मामी महिना होईने हा. महिना होईने. आमच्या घरचं नाव गंगाबाई होतं पण कधी कोणी गंगाबाई फक्त आई म्हणत होती त्याचे माहेरचं महिना नाव. अन्यसारख्या मामाचीच पोरगी होती ती. मामाचीच पोरगी होती. माझ्यापेक्षा भास्कर 3 वर्षांनी मोठा, दिगंबर 5 वर्षांनी मोठा, चकू 1 वर्षांनी मोठी, मी चौथी. माझ्या 1 वर्षांनी चकू मोठी होती, पारनेरला गेली होती. मग ती देशपांड्याला गेली होती परभणीचा. हा हा नागोला भेटेल आई भेटेल. अच्युत नागपूरला नोकरीला असायचा. तुमथरला साकून तांदूळ असायचा. तुमथरचे हा. सुवासिक तांदूळ. पुण्याला किती दिवस होती तू हा? तू पुण्याला किती दिवस होती 3 वर्ष. बिडे शास्त्री मेल्यावर पुन्हा सोडला. बिडे शास्त्रीकडे ते आज त्याचे वडील शिकायला होते ना गीता धर्म मंडळ. औरंगाबादला आले होते त्याची आठवण आहे का तू औरंगाबादला गेली होती का भास्कररावकडे? भास्कररावकडे गेले होते ना. हा. शांताबाईकडे माडीवर राहतात भास्कर. माडीवर राहत ते माडीचं वास्तू शांतीला होते ना गुरु तुकाराम. काही दिवसापूर्वी बाळू आत्यांचा निरोप आला की त्यांना बोराळ्याच्या देवीचं दर्शन घ्यायचंय आणि त्यांना तिथे नेण्याची व्यवस्था कशी करता येईल हे पहा. परंतु हे काम तसं खूपच अवघड, कारण गाडी जायचा रस्ता तिथे नाहीये आणि पायऱ्याने त्याला चढता येणार नाही. त्यामुळे मग आम्ही त्यांच्यासाठी गाडी कार जाण्यासाठी विशेष रस्ता बनवला आणि मग त्याला तिथे दसऱ्याच्या दिवशी आम्ही म्हणजे मी, प्रभाकरराव, त्याच्यानंतर माझे मिसेस सुभाष अनंतराव बोराळकर, माझा चुलत भाऊ, आम्ही सर्वजण बाळू आत्याला घेऊन बोराळ्याच्या देवीला दर्शनासाठी 24 ऑक्टोबर 2023 रोजी तिथे गेलो आणि त्याला तिथे देवीच्या दर्शनासाठी मंदिरात घेऊन गेलो. जय वर्धा. महामाई मृदाने मंगले गौरी दुर्गे हेमादिनी चामुंडे रेणुके काले सर्व ब्रह्मांड आपण पार्वती भीमे भवानी आगनाथी सर्वांनी आंबेच्या गौरी मायाचा निवासी शुभांतके निशंभारे चांड मुंडाची मर्दिनी अर्धदिशाधारी रक्त शेंदोर लिपी शिवे सर्वादेशा शक्ती सर्व सौभाग्यदायिनी कात्यायनी भद्ररूपे दुःख शोकी निवासिनी कदंबे वैष्णवी आंबे नारायणी सुदर्शनी पद्मे पद्माले शक्ती सखेचा वाराही भैरवी गौरे रावते पन्नाग मासी सर्वविध प्रेमाचे मानलेली सर्वविध प्रेमाचे रेणुके सर्वज्ञ अंबे जगन्माते मातोश्री गेल्या कृपागरी जगन्माते मायबाई आणलं माझं आगत झालं मायबाई. बोर घेतला तर बोर 100, 200, 150, 200, 250, 300 फूट गेला. त्या बोरतून एवढा धोड्डा निघाला की जवळपासची झाडं दिसत त्या धोड्यानं. मग नंतर अंबादासाहेबांना फोन केला, ते म्हणले अजून जाऊ द्या खाली. मग आम्ही घातला ते 460 पर्यंत. तरी मग ते कोड्डात गेला, सोडून दिला. नंतर सकाळी 2 मुलं आली तर ते पोरं सावलेले म्हणजे ते पोतं भिजलं वाजतं, त्यातून पाणी आलं म्हणजे. मग आम्ही गावातून पाहतो थोडं पाणी पडू लागलं, बोर भरला देऊ. आदिमायाची शक्ती असेल, आदिमाया शक्तीची. आता कसं नाही, पण कार्यक्रमापुरतं पाणी त्यातून निघते, मस्त पाणी चालते. कार्यक्रमापुरतं पाणी निघतंय, लय नाही निघत. मग आता इथं पुन्हा उत्साह वाढला, सोहळा वाढला, कार्यक्रम वाढले, गोंधळाचे कार्यक्रम, काल सत्यपालचा कार्यक्रम झाला, पब्लिक वाढली, देणगी वाढली. आता कमीत कमी आताच्या या ठिकाणी आज 3 गोण्या आहेत साखरेच्या. 3 गोण्याचा कार्यक्रम व्हायला आहे आणि 16 कट्टा तांदळाचा आहे. आता कार्यक्रम वाढला, पूजापाती व्हायला टायमावर.
तर असा हा कार्यक्रम वाढता वाढता आतापर्यंत मस्त अशी बावडी झाली, ती शोभा वाढायली. परिसरातील बऱ्याच गावची मंडळी येते, अन्नदान होते, सर्वाला कीर्तन भजन घडते. आता पहिल्यापेक्षा मस्त व्यवस्थिशीर आहे. आणि सगळं मार्गदर्शन म्हणजे डॉक्टर दिलीपराव अंबादासराव बोराळकर यांचे. याच्यामुळे पायऱ्या सुरुवात त्याने केली. पण तसं पार्वती हात बरोबर मी पण तसं पार्वती हात बाहेर तुमचे हात नाही लागत म्हणजे उठली. माझ्या आईचं ती जिवंत होती तर दर रोजचं गुलाब पाहायचा नळंदी असायचा. आणि बोलतात त्या नळंदीचा भाग. माझी आई मेली, कोण करते राजा मग. कोणाला अभिमान नाही आपल्या घराण्याचा. पण तुला आला बापा, तुझा कॅपिटल तुला आला. काय करता राजा, रोज गोलापोळीचा नळंदी होता. कशा झाल्या गाजायचं दर्शनाला तुला खूप लोक. आज बरोबर जेंच नांदूर पांगरी वाडी बोराळ सगळ्या लोक दर्शनाला येत होते. इथे गावामध्ये एक ब्राह्मण होता आणि तो रेणुका देवीचा खूप भक्त होता आणि रेग्युलरली तो माहूरला जात असे देवीच्या दर्शनाला. आणि कालांतराने वयानुसार त्याचं तिथे जाणं होत नव्हतं. त्यामुळे त्याच्या माहूरला जाण्याचा खंड होऊ लागला. तर तेव्हा त्याला खूप असं एके दिवशी स्वप्नात आलं. देवीने सांगितलं की मी इथंच आहे, तू काही तिथे येऊ नको आणि इथेच तू माझी उपासना करू शकतोस. आणि तिथे असं ते स्वप्नात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या स्वप्नाप्रमाणे त्याला इथे एका ते जे झाड दिसतंय वडाचं, त्या झाडाखाली त्याला एक तांदळा सापडला. आणि तो तांदळा त्यांनी तिथे देवीचा जसा आज मंदिरामध्ये आहे तो स्वयंभू आहे, ज्याच्यावरती आपल्याला डोळे, चेहरा आणि तोंड सगळं असं नाक दिसतंय. तर तो तिथे त्यांनी एका उट्यावर ठेवून तिथे झाडाखाली तो पूजा करत असे रोज. आणि रात्री पण इकडेच राहत असे. पण इथे खूप जंगल होतं त्या काळात, वन्य प्राण्यांचा वगैरे त्रास होता. त्यामुळे तो कसं तरी झाडावरती मचाण बांधून तिथे रात्र काढायचा. अण्णासाहेबांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांनी ठरवलं की इथे आपण मंदिर बांधूया त्या ब्राह्मणांच्या हस्ते. आणि मंदिराचं पायाभरणीचा कार्यक्रम इथं त्यांनी लगेच घेतला. आणि सतत 3 महिने बांधकाम या मंदिराचं चाललं. आणि ते पूर्ण होईपर्यंत अण्णासाहेब म्हणजे माझ्या वडिलांचे आजोबा आणि माझे पणजोबा अण्णासाहेब म्हणजे शंकरराव अण्णासाहेब बोराळकर, तर त्यांनी हे मंदिर 1904 साली पूर्ण केलं. त्र्यंबकेश्वरून काही ब्राह्मण मंडळींना बोलावून तिथे प्राणप्रतिष्ठा केली. तर शेवटची पूजा झाल्यानंतर म्हणजे आमच्या पणजी म्हणजे माझ्या वडिलांची आजी आणि अण्णासाहेबांच्या सुविद्य पत्नी पार्वतीबाई त्यांनी मग शेवटी हात लावून तिथे प्राणप्रतिष्ठा केली आणि हे मंदिर पूर्ण झालं. तर 2011 साली या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण बोराळकर परिवारातर्फे करण्यात आला. मंदिरातले भिंतीची दगडं वगैरे सगळे खिळखिळे झाले होते, तर त्याचं सशक्तीकरण, त्याच्यामध्ये सिमेंट वगैरे भरून मग मंदिर पूर्ण मोठं आतून बाहेरून जीर्णोद्धार केला आणि समोर सभामंडप बांधला. आणि सर्वात मुख्य म्हणजे खालपासून वरपर्यंत यायला जवळजवळ 700 फूट माळाची उंची आहे. तर ते 700 फुटाच्या आपण येण्यासाठी पायऱ्या पण बांधल्या तिथे आपण. आणि त्यामुळे आता सर्वांना इथे येणं शक्य झालं आहे. आणि तेव्हापासून आपण मोठ्या प्रमाणात 9 दिवस देवीचा महोत्सव नवरात्राचा आपण करत असतो. आणि नवमीला त्याची सांगता होते आणि दसऱ्याच्या दिवशी आपण त्याची समाप्ती भंडाऱ्यांनी करतो. तर अशी ही या मंदिराची पार्श्वभूमी आहे. 2011मध्येच जेव्हा मंदिराचं आपण पूर्ण काम केलं त्यावेळेस आपण एक छोटासा गाव जेवणाचा कार्यक्रम केला होता आणि तरुण मंडळींनी त्याच्यात खूप सहकार्य केलं. आणि हा जो 9-10 दिवसाचा कार्यक्रम होतो सर्व
इथले जे युवक आहेत भवानी तरुण मंडळाचे आणि भजनी मंडळाचे, तर त्यांनी खूप मेहनत घेऊन हे पूर्ण कार्यक्रम करतात आणि हा प्रयत्न शेवटी त्यांच्या मेहनतीने यशस्वी होतो. तर त्यांचे सुद्धा सर्वांचे आभार. त्यांची एक भजनी मंडळी आहेत. आपण त्यांना लागणारं काय लहान मोठ्या वस्तूंची वगैरे, म्हणजे भजनासाठी पेटी, तबला वगैरे जी काय यथायोग्य मदत करतच असतो. पण सर्वात मोठं ते मन लावून देवीची पूजा तर करतात. आणि गावामध्ये पण बरंच आता विकासाची कामं हाती घेतलेली आहेत. शाळाचं काम चालू आहे, आणखीन इतर रस्ते, त्यानंतर लायब्ररी, मंगल कार्यालय, त्याच्यानंतर तुमचं सांडपाण्याची व्यवस्था, गटारींची, हे सर्व बरेच कार्यक्रम आता या मंडळींनी हाती घेतलेत. याबरोबरच गावामध्ये गल्ली बोळांमध्ये पेवर ब्लॉक्स लावणे, झाडे लावण्याचा कार्यक्रम, रस्त्यांवरती दिवे, पाण्यासाठी व्यवस्था, तसेच वॉटर कन्झर्वेशनसाठी आपण एक केटी वेअर म्हणजे कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात आलेला आहे. त्याचंही काम पूर्ण झालं आहे. आणि शेवटचं म्हणजे रस्ता, गावापासून मंदिरापर्यंत यायला पायवाट होती, आता तो रस्ता झाला आहे. तर तो परमनंट म्हणजे पक्का रस्ता करायचा योजना आहे.
आहे